नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती 2026 संदर्भात सर्वात मोठी अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये गट क आणि गट ड जे काही 3100 पदांची जी जाहिरात आहे, ही लवकरच जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल. बघा, तत्पूर्वी जे काही नुकतीच पेपरवर बातमी प्रसारित झाली पुढारीवर, की नगर परिषद, नगरपंचायतीमध्ये 3138 पदं रिक्त आहेत, ज्याची भरती प्रक्रिया लवकरच राबवण्याचे काय इथं संकेत दिलेले आहेत. म्हणजे काय लवकरच भरती प्रक्रिया प्रारंभ होईल. बघा, मग गटनीय रिक्त पदांची संख्या आपण जर बघितली, की 3138 जे काही पदं आहेत, तर गट क मध्ये 2151 पदं आहेत आणि गट ड, ग्रुप डी जे आहेत, तर 987 पदं आहेत. म्हणजे एकूण किती पदांची जाहिरात असेल? ही 3138 पदांची जाहिरात असणार आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत हे सुद्धा बघणार आहोत. बघा, तत्पूर्वी स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे, नगर परिषदच्या मागील रिक्त जागेच्या आढाव्यानुसार इथं जवळपास 300 प्लस जागा या स्वच्छता निरीक्षकच्या भरल्या जातील. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आहे. संपूर्ण नवीन पॅटर्ननुसार शिकवणी, सर्व महानगरपालिका आणि नगर परिषदेसाठी उपयुक्त बॅच आहे. बघा, की जिल्हा परिषद गट ड रिक्त पदांची एकूण संख्या आपण बघितली, जो की कोकण विभाग आहे, तर कोकणामध्ये सिंधुदुर्गमध्ये 29 जागा आहेत, रायगडमध्ये 49, ठाण्यामध्ये 36, पालघरमध्ये 51, असे एकूण कोकणमध्ये किती 200 पदं रिक्त आहेत. बघा, त्यानंतर पुढचा पुणे विभागाचा विचार केला तर पुण्यामध्ये एकूण 412 जागा रिक्त आहेत. म्हणजे पुणे शहरामध्ये 54 जागा, साताऱ्यामध्ये 121, सांगलीमध्ये 99 आहे, सोलापूरमध्ये 95, कोल्हापूरमध्ये 43, अशा एकूण किती 412 पुणे विभागामध्ये. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा विभाग अमरावती विदर्भामधील, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 114 जागा, यवतमाळमध्ये 149, वाशिममध्ये 49, त्यानंतर अकोलामध्ये 75, अमरावतीमध्ये 100, अशा एकूण अमरावतीमध्ये 487. लक्षात घ्या की दोन्ही कोकण आणि पुणे विभागाचा विचार करता अमरावतीमध्ये सर्वाधिक जागा आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये, नंदुरबारमध्ये 43, जळगावमध्ये 124 आहेत, नाशिकमध्ये 83 आहेत, त्यानंतर नगर 132, धुळ्यामध्ये 29, अशा 411 कुठे येतं की नाशिक खानदेश विभागामध्ये. त्यानंतर पुढचा आहे छत्रपती संभाजीनगर, ज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 157 पदे, त्यानंतर परभणी 76, जालनामध्ये 71, छत्रपती संभाजीनगरमध्ये 91 पदं, त्यानंतर नांदेडमध्ये 223 पदं. लक्षात घ्या, सर्वाधिक संख्या कोणत्या ठिकाणी आहे, तर याच्यामध्ये असणारा नांदेड, आणि सर्वाधिक याच्यापेक्षा जास्त कुठे येतं, ज्या की उस्मानाबाद, जे काही धाराशिव आहे, इथं 449 पदं रिक्त आहेत. हिंगोलीमध्ये 51 आहेत, लातूरमध्ये 70 आहेत. असे एकूण 1188 जे काही पदं येतं, हे सर्व पदं कुठे येतं, हे छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये आपल्याला आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करा, नियमितपणे काळजी घ्या, आणि नागपूर विभागात एकूण किती 440 जागांचा समावेश या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे, ही लवकरच जाहिरात येण्याची